सुलेखा दर आठवड्याला 2-3 पार्सल मागवायची. हळूहळू अज्जला तिच्याबद्दल समजू लागलं. ती एक विधवा होती, घरात एकटीच राहायची. तिच्या शांत स्वभावामुळे सोसायटीतही ती फारशी कोणाशी मिसळायची नाही. अज्ज जेव्हा जेव्हा पार्सल द्यायला जायचा, तेव्हा त्यांच्यात छोटी-मोठी बोलणी होऊ लागली. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये आणि वाशीच्या गल्ल्यांमध्ये फ्लिपकार्टची गाडी घेऊन फिरणारा अज्ज. वय जेमतेम 21 ते 22, शिक्षण 10वी झालेलं, पण शरीरयष्टी मात्र एखाद्या पैलवानासारखी. जिमला जाण्याची ओढ आणि कष्टाची तयारी यामुळे अज्ज उठून दिसायचा. त्याचे मित्र नेहमी त्याला चिडवायचे, "अबे अज्ज, एवढी भारी बॉडी आहे तुझी, नक्कीच 10 ते 12 मुली तुझ्या मागे असतील." पण अज्जला माहीत होतं की वास्तव काय आहे. खिशात मोजके पैसे आणि हातात डिलिव्हरीची बॅग घेऊन फिरणाऱ्या पोराच्या प्रेमात पडायला कोणाकडे वेळ आहे. पण एक दिवस सगळंच बदललं. वाशीच्या एका मोठ्या सोसायटीत अज्ज एका पार्सलची डिलिव्हरी देण्यासाठी गेला. फ्लॅट नंबर 402. दरवाजा अर्धवट उघडा होता. अजयने दोनदा बेल वाजवली, पण काहीच प्रतिसाद आला नाही. तो थोडा वेळ थांबला. तेवढ्यात समोरून ती आली, नाव सुलेखा. अंदाजे 35 वय, पण चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता आणि डोळ्यात साचलेलं एकाकीपण. ती नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. ओले केस आणि साधेपणातही तिचं व्यक्तिमत्व उठून दिसत होतं. अज्ज क्षणभर पाहतच राहिला. त्या दिवशी फक्त नजरा नटल्या, पण शब्दांची देवाणघेवाण झाली नाही. सुलेखा दर आठवड्याला 2-3 पार्सल मागवायची. हळूहळू अज्जला तिच्याबद्दल समजू लागलं. ती एक विधवा होती, घरात एकटीच राहायची. तिच्या शांत स्वभावामुळे सोसायटीतही ती फारशी कोणाशी मिसळायची नाही. अज्ज जेव्हा जेव्हा पार्सल द्यायला जायचा, तेव्हा त्यांच्यात छोटी-मोठी बोलणी होऊ लागली. "अज्ज, तू खूप मेहनत करतोस, थोडं पाणी पिऊन जा," एकदा तिने आग्रहाने विचारलं. अज्जला तिच्या बोलण्यातला तो आपुलकीचा ओलावा भावला. तिलाही अजयचा प्रामाणिकपणा आणि त्याचा साधेपणा आवडू लागला होता. एक दिवस जोराचा पाऊस पडत होता. अज्ज पार्सल घेऊन पोहोचला तेव्हा तो पूर्ण भिजला होता. सुलेखाने त्याला घरात बोलावलं. "अरे, असा भिजलास तर आजारी पडशील. आत ये, चहा घे आणि थोडं थांब," ती म्हणाली. त्या दिवशी पहिल्यांदा अज्ज तिच्या घराच्या उंबरठ्याच्या आत गेला. ते घर खूप सुंदर होतं, पण तिथे एक प्रकारची शांतता पसरलेली होती. गप्पांच्या ओघात तिने सांगितलं की तिचे पती गेल्यावर ती कशी एकटी पडली आणि समाजाच्या टोमण्यांना कंटाळून तिने स्वतःला कसं कोंडून घेतलं. त्या पावसाळी संध्याकाळी गरम चहाचा कप हातात असताना दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. अज्जला तिच्या डोळ्यांतलं दुःख आणि प्रेम दोन्ही जाणवत होतं. सुलेखालाही अजयच्या त्या बलदंड शरीरामागे असलेला एक कोमल मनाचा मुलगा दिसत होता. वयाचे अंतर आणि समाजाचे नियम विसरून त्या क्षणी फक्त दोन जीव एकमेकांच्या जवळ आले. तिने हळूच अजयच्या हातावर हात ठेवला. अजयच्या हाताला असलेल्या कष्टाच्या खुणा पाहून तिचे डोळे भरून आले. "तुझ्या आयुष्यात किती कष्ट आहेत ना अज्ज?" तिने विचारलं. अजयने काहीच बोलता तिचा हात घट्ट धरला. त्या एका स्पर्शात हजारो शब्द होते. सुलेखाच्या एकाकी आयुष्यात अज्ज एका आशेचा किरण बनून आला होता. त्यांच्यातली जवळीक ही केवळ शारीरिक नव्हती, तर ती दोन मनांच्या आर्ततेची ऊब होती. अज्जला पहिल्यांदाच जाणवलं की कोणाचं तरी आपल्यावर प्रेम आहे, आणि सुलेखाला जाणवलं की तिला आधार देणारा कोणीतरी खंबीर माणूस तिच्या आयुष्यात आला आहे. त्यांच्या भेटी वाढू लागल्या. अज्ज आता केवळ डिलिव्हरी बॉय नव्हता, तर तो सुलेखाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला होता. पण सोसायटीत कुजबूज सुरू झाली. एक डिलिव्हरी बॉय आणि ही विधवा बाई. काय चाललंय यांचं, असे टोमणे मारले जाऊ लागले. अजयच्या मित्रांनाही संशय आला. पण अज्ज ठाम होता. त्याला सुलेखाचा भूतकाळ माहीत होता आणि तिचं वर्तमान सुरक्षित करण्याची त्याने मनाशी खूणगाठ बांधली होती. एक दिवस सुलेखाच्या नातेवाईकांनी तिला भेटायला येऊन खूप अपमान केला. "आमचं नाव खराब करतेयस," असं म्हणून तिला मानसिक त्रास दिला. सुलेखा रडू लागली. तिने अज्जला सांगितलं, "अज्ज, तू निघून जा, माझं आयुष्य तर खराब झालंच आहे. तुझं करिअर आणि आयुष्य का पणाला लावतोस? लोक तुला जगू देणार नाहीत." पण अजयने तिचा हात सोडला नाही. तो म्हणाला, "मी 10वी शिकलो असेल, डिलिव्हरीचं काम करत असेल, पण मला माणसं ओळखता येतात. मला तू हवी आहेस, लोकांचं काय? ते तर काहीही बोलतील." अजयने ठरवलं की तो सुलेखाला सन्मानाने स्वतःच्या घरी नेईल.
त्याने डिलिव्हरीच्या कामासोबतच रात्रीचा एक छोटा व्यवसाय सुरू केला. त्याने सुलेखाला धीर दिला आणि तिला पुन्हा जगायला शिकवलं. त्याने तिला सांगितलं की कोणाच्याही जाण्याने आयुष्य संपत नसतं, तर नवीन वळण घेत असतं. अजयने आपल्या आईवडिलांशी बोलून सुलेखाबद्दल सगळं खरं सांगितलं. सुरुवातीला विरोध झाला, पण अजयची जिद्द पाहून त्यांनीही मान्यता दिली. एका साध्या मंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अजय आणि सुलेखाने लग्न केलं. ज्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती, त्यांना अजयने आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिलं. अजयने पुढे शिक्षण पूर्ण केलं आणि स्वतःची एक छोटी लॉजिस्टिक कंपनी सुरू केली. सुलेखा आता एकटी नव्हती. तिच्या आयुष्यात अजयच्या रूपाने एक सखा, एक जोडीदार आणि एक रक्षक आला होता. एका डिलिव्हरी बॉयच्या आयुष्यात आलेलं ते पार्सल प्रेम होतं, ज्याने त्या दोघांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. प्रेम हे वय, जात किंवा दर्जा बघत नाही, ते फक्त दोन मनांची शुद्धता बघतं. संघर्षातून मिळालेला जोडीदार हा नेहमीच अनमोल असतो.